सर्व स्वामी भक्तांचे कल्याण हो, त्यांची सर्व स्वप्ने, इच्छा, अपेक्षा ह्या सर्व पूर्ण हो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला मी सुरुवात करते। स्वामी माऊली म्हणतात की बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मागची 7.5 संपूर्णपणे संपणार आहे। तुझ्या आयुष्याला आता नवीन वळण द्यायलाच मी इथे आलो आहे। त्यामुळे बाळा, तू आता चिंता करू नकोस। माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक। बाळा, तू माझा लाडका भक्त आहेस हे मला माहीत आहे। तू आजपर्यंत माझी मनापासून जी सेवा केली आहे ती सर्व मी पाहत आहे। या सेवेसाठी मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालेलो आहे। बाळा, तू आजपर्यंत जे काही मागितले आहे त्यापेक्षा दुप्पट नाही तर 10 पटीने आम्ही तुम्हाला द्यायला आज आलो आहोत। फक्त यासाठी तुम्ही तयार राहा। जर तुम्ही तयार असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायची आता वेळ झाली आहे। प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होण्यासाठी आपल्या आयुष्यात आपल्याला संयम ठेवावा लागतो। मनात आले की कुठलीही गोष्ट लगेच साध्य होत नाही बाळा। त्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो। योग्य वेळ आल्यानंतर जेवढे मागितले नाही त्यापेक्षा कित्येक पटीने आपल्याला मिळत असते। यासाठी फक्त आपला संयम आणि आपला आत्मविश्वास कधीही कमी होऊ द्यायचं नाही। आपले मनोबल कधीच कमी होऊ द्यायचे नाही। तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लव यू गॉड असे टाईप करा। स्वामी माऊली म्हणतात, जर आपल्या मनामध्ये जिद्द, चिकाटी, विश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही बाळा। प्रयत्न केल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही। कष्टाला पर्याय नाही बाळा। आमच्या आशीर्वादाची साथ नेहमीच तुला आहे, पण बाळा, तुझे कष्ट तुला हे करावेच लागतील। हा संदेश शेवटपर्यंत तुला खूप काही अनुभव देऊन जाईल, म्हणून ही स्वामींची आज्ञा आहे की हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावास। हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या कुटुंबावरचे संकट टळून जाईल बाळा। माझे खूप सारे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत, त्यासाठी तू तयार राहा। स्वामी म्हणतात, बाळा, आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अतिविचार, अति टेन्शन या गोष्टींमुळे आपल्याला खूप त्रास होत असतो। याने आपण आपल्या ध्येयापासून दूर जात असतो आणि आपण देवाला जबाबदार धरतो, पण बाळा असे नाही। हा सर्व आपल्या कर्माचा हिशोब आहे, प्रारब्धाचा भाग आहे जो आपल्याला पूर्ण करावाच लागतो। गेल्या जन्मीचे जे काही बरे वाईट आपण कर्म केलेले असते त्या कर्माचा हिशोब आपल्याला या जन्मात द्यावाच लागतो। आपल्या मागच्या जन्मीचे प्रारब्धाचे भोग आपल्याला ह्या जन्मी भोगावेच लागते, म्हणून प्रत्येक गोष्टींना सामोरे जावेच लागते बाळा। आणि त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टींची अनुभूती येते। स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तू खूप भाग्यवान आहेस की तुला माझी सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे। हा भाग्य सर्वांच्या आयुष्यात येत नसते बाळा। त्यामुळे माझी सेवा तू कधीही सोडू नको। माझे नामस्मरण तू अखंड करत राहावे। माझे नाम तुझ्या ओठी सदैव कायम असू दे। माझी सेवा केल्यानंतर तुला लगेच चांगले होणार नाही, पण हेही तितकेच खरे आहे की उशीर होईल, पण माझ्या कृपेने अशक्य ते सर्व शक्य होईल। स्वामींच्या कृपेने सर्व काही आपल्या आयुष्यात खूप छान गोष्टी घडून येतील। हा विश्वास स्वामींवरती ठेवूनच स्वामींची सेवा करणे कधीही थांबवायचे नाही। स्वामींचे नामस्मरण अखंडितपणे करत राहायचे। स्वामींच्या नामस्मरणात कधीच खंड पडू द्यायचा नाही। अशक्य ही शक्य करतील स्वामी। स्वामींसाठी अशक्य असे काहीच नाही। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञे विन काळ ही नानेई तयाला,
परलोकी ही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका. जो कोणी हा संदेश ऐकत आहे तो खूप भाग्यवान ठरेल. त्याला माझे भरभरून आशीर्वाद आता मिळणार आहेत. त्याची सर्व दुःखे त्याच्या आयुष्यातून निघून जाणार आहे. त्याच्या प्रत्येक इच्छा आता स्वामी स्वतः येऊन पूर्ण करणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा आयुष्यामध्ये खूप बिकट परिस्थिती येते, काही मार्ग सुचत नाही, मनात नाही ते निगेटिव्ह नकारात्मक विचार येत असतात, खूप काही मनाला आपल्याला त्रास होत असतो, तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवायची बाळा, जीवनातली प्रवासाची सुरुवात हीच आपली खरी परीक्षा आहे. कठीण सुरुवात तर असणारच बाळा, पण शेवट गोड असणार. हा विश्वास आपल्या स्वामींवरती ठेवून एक एक पाऊल आपल्या आयुष्यात आपण खंबीरपणे टाकत गेले पाहिजे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत पहा. स्वामी म्हणतात, बाळा, माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. देवभक्ती करता करता, देव करता करता मग वागणं मात्र चुकीचं ठेवता, मग देव कसा तुम्हाला वाचवेल. स्वतःचं वागणं एकदा तुम्ही तपासून बघा, कारण तुमचं वर्तमानातलं वागणं हे तुमचं भविष्य ठरवत असतं. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तुमच्या मनातली प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळेल व तुम्हाला मार्गदर्शन हे स्वामींचे मिळेल. स्वामी माऊली म्हणतात की बाळा, आयुष्यात कधीही निराश होऊ नका. जिथे दुःखाची गर्दी असते ना, तिथे सुख आपली वाट पाहत बसलेला असतो, तो थोड्या अंतरावरती. त्यामुळे दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख हे येतच असते. देवाकडे उभे राहून तुम्ही काय मागता, यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत बाळा. त्यामुळे सदैव कायम तुम्ही लक्षात ठेवा, नशिबावर तुम्ही दोष देत बसू नका. आपले कर्म तुम्ही चांगले करा, मेहनत करा आणि लाचारी तुम्ही सोडून द्या. प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत कधी येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही. कायम लक्षात असू द्या बाळांनो की माणूस स्वतः त्याच्या नशिबाचा निर्माता आहे. जसे त्याचे कर्म असेल तसे नशीब पुढे घडणार आहे. जर चुकीच्या मार्गावर जाऊ नका तुम्ही, डोकं शांत ठेवा, नाहीतर आयुष्यातील निर्णय चुकण्याची शक्यता ही जास्त आणि दाट असते. नेहमी लक्षात ठेवा, देव आपल्याकडून जी काही घेतो त्यापेक्षा दुप्पट नाही तर कित्येक पटीने आपल्याला वापस देत असतो. या वाक्याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल. त्यामुळे आपले कर्म, आपले भोग हे तुम्ही चांगले ठेवा, नक्कीच त्याचे फळ तुम्हाला चांगले मिळेल. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्हाला जे मिळालं आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहा आणि जे नाही मिळालं त्यासाठी थोडा संयम ठेवा. माझा प्रत्येक निर्णयावर तुम्ही आनंदी राहा, कारण मी जे देत नाही ते तुझ्यासाठी योग्य नसतं आणि जे मी देतो ते तुझ्यासाठी योग्यच असतं बाळा. त्यामुळे जो अनन्य भावाने आमचे चिंतन करतो त्याची चिंता आम्ही वाहतो. प्रत्येक चांगली गोष्ट होण्याकरिता योग्य वेळ यावी द्यावी लागते बाळा. तुम्हाला नवीन दिवस आम्ही दाखवत असतो, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. त्यामुळे बाळा, तू कर्म करत राहा. वाईट वेळ तुझ्या आयुष्यात आली तर ती निघून जाणारच. अरे, दिवस हे सर्व सारखे नसतात. आज ऊन तर उद्या सावली. कोणतेही दुःख कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात नसतात. त्यामुळे तू आपल्या आयुष्यातील आलेल्या संकटांना घाबरू नकोस. सर्व निशंक, सर्व दुःखे, सर्व गोष्टी तू स्वामींच्या चरणांवरती अर्पण कर. स्वामी माऊलींवरती निशंक सोपव आणि फक्त कर्म चांगले करत राहा आणि मुखात स्वामींचे नामस्मरण असू दे, स्वामींचे नाव ओठी असू दे आणि मग बघ चमत्कार.
स्वामी कसा तुझ्या जीवनाचा कायापालट करतात ते बघ. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा, जेणे की सर्वप्रथम स्वामी माऊलींचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमचं जीवन हे आनंदाने उजळून निघेल. हा व्हिडिओ आपल्या आप्तजनांना, स्वामी सेवेकरांना शेअर करायला देखील तुम्ही विसरू नका. आणि लव यू गॉड, स्वामी सेवा आणि मी ब्रह्मांड नायक असे टाईप करायला देखील विसरू नका. सतत स्वामींच्या नामस्मरणांमध्ये राहा माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, कारण स्वामी भक्ती केलेली कधीही वाया जात नाही. एक ना एक दिवस ती नक्कीच फळाला येत असते आणि आपल्याला हवे तसे फळ देत असते. त्यामुळे आयुष्यात एकच भक्ती करा, ती म्हणजे स्वामी माऊलींची भक्ती. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ.